नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनल लेट्स वॉक विथमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। बऱ्याच वर्षांमध्ये वर्ष झालं आपण व्हिडिओ केला नव्हता। काही असे मोठे घटना घडल्या की आयुष्यामध्ये, त्यामुळं व्हिडिओ करणं काय जगणं पण खूप अवघड झालं। पण आता पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करत आहोत आणि ते पण फुल मार्केट जे आपलं पुण्याचं खूप फेमस आहे आणि तिथं सर्वात स्वस्त आणि चांगले असे फुलं इथे भेटली जातात होलसेल दरामध्ये। आणि आपल्या चॅनलचा विशेष म्हणजे काय आहे की आपण हे असेच प्लेस दाखवतो, मार्केट दाखवतो, ज्याच्यामुळे जे बेरोजगार आहेत किंवा नवीन आहेत, ज्यांना धंदा करायचा आहे किंवा काही नवीन काही सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी आपण नवीन नवीन प्लेस म्हणजे दाखवत असतो किंवा मार्केट दाखवत असतो। तर त्यापैकीच एक फुल मार्केट पहिला आपण व्हिडिओ टाकला होता त्यावेळी आपण रेट दाखवले नव्हते, त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण ते करणार आहोत आणि त्याचे रेट पण दाखवणार आहोत। चला तर मग आपल्या चॅनलला सुरुवात करूया। आपल्या चॅनलला आता 3 वर्ष झालेले आहेत आणि नोव्हेंबरमध्येच आपण चॅनल सुरू केलं आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे आपलं चॅनल खूप चांगलं चाललेलं आहे आणि त्याबद्दल सगळ्या सबस्क्रायबर्स आणि मित्र लोकांचं खूप मनपूर्वक म्हणजे असं काही शब्दच सुचत नाही की काय बोलावं ते, की तुम्हाला धन्यवाद द्यावं की काय करावं ते। तुमचे खूप उपकार आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि मित्रांचा सपोर्ट दिल्याबद्दल। चला तर मग आपण बघूया आता फुल मार्केट। तर मित्रांनो, या साईडने गुलटेकडी आणि आपल्याला कॅम्प एरियामधला यायला हा रोड आहे आणि हा जो रोड येतो आहे तो आपल्याला स्वारगेट साईड आणि कुठला आपला रोड हा मेन सातारा रोड, तिथून यायला हा रोड आहे। म्हणजे तुम्हाला कनेक्टिव्हिटी या मार्केटसाठी खूप चांगली आहे। आता हे बघा, ही जी आहेत ना माणसं गरीब आहेत पण चांगल्या प्रकारे ना यांचा धंदा इथे बसलेला असतो। यांनी पण सुरुवात केलेली आहे, पण यांचं जे आपल्याला असतो ना पूजेसाठी लागणारं सगळं ते विकत असतं स्वस्तामध्ये येते। पानं झाली, बेल झाली, बेलाची फळं झाली, बाकीचे हार येते हे पण करतात। म्हणजे सीजनल जे काय भेटतं ना ते इथं सेल होतं, म्हणजे पूजेसाठी हारासाठी जे काय लागतं ना ते हे शेटवरती पण विकलं जातं त्यांच्या इथं। कितीला आहे तुळशीपत्रक? तुळशीचं कितीला आहे? कितीला आहे गड्डी? 10 रुपयाला आहे का? तुम्ही दर दिवशी बसता इथे? हां का? आणि कुठून आणता हा माल? ठेवूनवरनं? तिकडून आणता डायरेक्ट? चिंतामणी? अच्छा अच्छा। हे बघा, हे हार आहे ते बनवतात। कितीला आहे ते? हां, कितीला? 100ला एक? हे हाताने बनवलेले आहेत आणि याला खूप डिमांड आहे। हे फुलांचं मार्केट। या मार्केटमध्ये ना तुम्हाला केळीची पानं पण भेटतील, पूजेचं साहित्य पण भेटतं आणि ते दुर्वापासून ते बेलपत्र हे ते सगळं काही भेटलं जातं आणि योग्य दरात भेटतं येते। धोत्र्याची फुलं पण आणि त्याची फळं पण आहेत। आजीबाई तयार होतात व्हिडिओसाठी। फोटो नाही काढत, व्हिडिओ काढतोय। आणि मार्केट पहाटेपासून सुरू होतं, पण आपण जरा उशिरा आलोय कारण पहाटेचं खूप गर्दी असते जास्त आणि आता वेळ भेटतो आणि चांगला प्रकाश पण असतो। हे कशाची फुलं आहे ती? हां का? हे कशाला वापरले जातात? गणपती, मारुती आणि महादेव। अच्छा अच्छा। आणि काय रेट आहे याचा?
20 रुपये 10 रुपये म्हणजे कायमची भेटत का असेच? अच्छा बरं बरं. डोळे जेवणच्या दागिन्यांना पण हे वापरतात फुलं, चालतात आहे त्याला? बाई ढोळे जेवणच्या म्हणजे सजावटीसाठी पण वापरले जातात ते हार आहे ते बनवायला. हे कमळाची फुलं. पानं पण भेटतात पूजेसाठी. हे पूजेसाठी पान आहेत का खायचे पान आहेत? ते खाने का पूजा का सब ठरवला. त्याला फोटो निकाल उधर. हाँ उधर काम जरा लुंगी काढले हो यांनी. आता यांनी सांगितले पेपर में नहीं यूट्यूब पे आएगा. अच्छा अच्छा कौन पेपर वाला है? मार्केट हे सकाळी 4 वाजताच ओपन होतं आणि रात्रीचा माल इथं सप्लाय होतो. आणि सकाळी ना चांगला माल इथे घेतला जातो आणि कारण हे बाहेरच्या गावात आणि सिटीमध्ये सप्लाय होतं सगळा माल आता. आणि मालाला खूप डिमांड असते. सगळं पानं झाली, फुलं झाली, दुर्वा झाला किंवा हे तुळशीपत्रक, बेलपत्रक सगळे हाराला आणि पूजेला लागतं. कुठे काय वस्तू गरज पडेल कुणाला काय सांगता येत नाही. आता हे बघा ना काय मावशी हे शमी का? कशाला वापरतं ते? देवाला का? अच्छा. आणि हे माहितीच असेल तुम्हाला. हे म्हणजे आपले बुफे म्हणजे गुलदस्ता आहे ते बनवायला वापरले जातात ना, त्यासाठी हे सगळे झेंडू येते. मार्केट आहे ना, मार्केटला रस्ते 2 ते 3 आहेत इथं यायला आतमध्ये. आणि सकाळी सुरू होतं आहे मार्केट. आणि मार्केटमध्ये ना पहिलं जास्त चांगला माल आहे ना सकाळचाच जातो, सप्लाय होतो. आणि कधी त्याची डिमांड जास्त असते ज्या चांगल्या मालाची येते. झेंडू कसा आहे? 40 रुपये. आणि हा मार्केटमध्ये हाच रेट असतो का सगळे एकत्र? 40-30 वेगळं थोडं फार फरक पडतो. 40-30 असा म्हणजे थोडाफार फरक पडतो. 10-20 फरक पडतो असं मालाची क्वालिटी. अच्छा. तुम्ही चांगला माल दिला तर चांगल्या मालाची रेट. हे आजकाल नवीन बघायला भेटते ते सूर्यफुलाचंच आहे ना ते, म्हणजे छोटी साईज आहे. तशीच असते साईज, त्याच साईजने. पण आजकाल ते शोमध्ये जास्त वापरलं जातं, म्हणजे असं शोभेचं आहे ते बनवायला. त्यासाठी लागतो ना तो, म्हणून तर ती साईज आहे ना. त्याच्यापेक्षा मोठा आला तर ती शोभा नाही होणार. नाही होणार त्याची. चला बघूया ते, कारण हा जो आहे ना आता नवीनच प्रकार सुरू केलेला आहे. हे सूर्यफूल आहेत ना. आणि काय गड्डी जाते याची? 150 रुपये डझन. म्हणजे एक 5 येतात का याच्यात? 5 असतात का? आणि ही साईज म्हणजे लहान आहे ना सूर्यफुलापेक्षा? मोठं झाड असतं त्याच्यापेक्षा हे कळीच आहे का? हे पाण्यात ठेवलं अजून जास्त पाणी ठेवायला लागतं का याला? हे कशासाठी वापरतात म्हणजे मोस्टली? डेकोरेशनला. आता हे नवीनच सुरू झालं म्हणजे की कुठलं जे म्हणजे सूर्यफुलाचं बिया वापरले जातात, आता ते शोभेसाठी वापरले जाते. नाही कधीपासूनच चालेल. तर की म्हणजे वर्ष झालं असेल, वर्ष 1.5 वर्ष, 2-4 वर्ष झालं. 2-4 वर्ष झालं. पण जास्त दिसत नव्हतं हे कोणाला. आता जास्त चालू झालं. जास्त झालं. मार्केटमध्ये यायला लागले हे, खास करून मार्केटमध्ये यायला लागलं. पहिलं मार्केटमध्ये येत नव्हतं, डायरेक्ट घेऊन जायचे शेतातनंच आहे ना. आता विकायला पण आलं. हे येरवड्या साईडला पण रस्त्याच्या मध्येच कुणीतरी शेती केली याची आहे ना. चला आपण मार्केट खूप मोठं आहे आणि ते अजून बघायचं आहे, ते बघूया. आता हे फुलांचे आपण बघूया. हे फुलं एवढी खास आहेत ना की तुमची नजर हटत नाही. काय रेट याला? किती? 100 एक गड्डी. आणि
आणि याची ही पण 100. झेंडूचं तर एकच भाव आहे. आता बघा सगळ्यांचे नाश्ते इथे चालू झालेले आहेत. गुलाब कसा आहे रे तुकडा? 130. म्हणजे किती येतात त्याला? किलोमध्ये 40-50 तुकडे आहेत. हा का? हे जो असतो ना गुलाब हा तुकड्यांमध्ये येतो. अख्खी गड्डी वेगळी असते ना, हा छाटलेला वेगळा असतो. तर हा किलोमध्ये पण येतो. ह्याच्यात मिक्स पण येतो, मिक्स कलर येते, ते पण आपण बघणार. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. किती? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. काय म्हणते त्याला? हे शेंड व्हाईट, शंका व्हाईट. शेंड व्हाईट आणि शंखा व्हाईट. हो देऊ का? इकडे 30 आहे, इकडे 20 आहे. हे 30 आणि तो 20. आपण रेट सांगतो यावेळी. लास्ट टाइम आपण रेट सांगितलं होतं, पण दर दिवशी रेट वेगवेगळा असतो सीझननुसार. 30 रुपये. हो जाऊ. आता सगळे सणवार इथे संपले आहेत, पण फुलांचं मार्केट हे कायमचं असतं. 12 महिने चालू असतं, याला सुट्टी नसते. एवढा काय रेट नाहीत गुलाब? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. हा असंच येतो का तुम्ही छाटा? हा म्हणजे शेतातनंच असा येतो का तुकडा? त्याला तुकडा म्हणतात का काय म्हणतात त्याला? गुलाब तुकडा. अख्खी गड्डी ती वेगळी. हे बघा, हे माहिती सांगतात आपल्याला. मार्केट खूप मोठं आहे. कसं आहे गुलछडी? हे 150. कोणती आहे? गुलछडी आहे का? काय आहे? आस्टर. आस्टर आहे बरं का. 150 रुपये किलो ना. मध्ये जास्त महाग होता वाटतं. किती नव्हता? 500 ना गणपतीच्या वेळी. 500 रुपये. काढून ठेवा, शेड घालावं माणसाने माझं. प्रत्येकाचा वेगवेगळा रेट असतो स्टॉलवरती वेगळं. आता बघू इथं झेंडूचं काय रेट आहे. हा कसा आहे? 30. आणि हा 50 रुपये. तरी आत्ता गर्दी नाही, सकाळची खूप गर्दी असते इथे. तो 130 नाही. चाफा 10 रुपयाला येते. चाफ्याचे पण हार बनवतात, छोटे येते माळा येते बनवतात. चाफ्याचा सीझन आहे आणि सीझनलाच भेटतो तो जास्त करून. आणि मोगरा कसा आहे रे? 30 रुपये जुट्टा आहे. 30 रुपये. मोगरा नाही का? काकडा. त्याला वास असतो का? हा काकडा आहे बरं का. एक दाखवू ना असं उचलून. आणि कसा रेट असतो याचा? 250 रुपये. हे अख्खा एका याच्यात किती असतात? 20. आज रेट जास्त आहे का? लग्न सराईमुळे आता याचा रेट वाढणार. आणि मोगरा ओरिजिनल कुठे भेटतो? यायचं आहे पण पहाटेच येतो ना. पण आता उशीर झाला का? हे कोणते? गुलछडीच आहे का ही? ते वेगळी दिसते. मोठी आहे का? जरा वेगळीच व्हरायटी आहे त्याची. डबल्स आहे, हा वेगळा माल. आणि हा रेग्युलर. हा कसा आहे? 2 120 आहे का? 2 120 आहे. हे जास्वंद पण आता जास्वंद पण पॅकिंग यायला लागले. 10ला येईल.
हे पाकळी आहे का रे? कसं आहे? 10 रुपये. हे पण 10 रुपये. 10 रुपयाचाच रेट आहे काय याला? आणि हे काय? वेलवेट का? आणि काय रेट आहे त्याचा? 20 रुपये गड्डी. हा मोगरा आहे का? डगर. आणि कसा असतो तो किलो? 200 रुपये अर्धा किलो. 200 रुपये. 300. डगर आहे अर्धा किलो 200. अर्धा किलो 200ची. महाग आहे आयटम. जरा बघितलं का तिथं आलं ना मन एकदम प्रसन्न होतं बरं का. पाकळी बरं का गुलाबाची. गुलाबाची पाकळी आहे आणि किलोनी जाते. किलोनी जाते नाही. 200 रुपये किलो. हे 200 रुपये. आणि हा पण आहे का गुलाबाच आहे का? 200 रुपये. या मार्केटमध्ये खूप असे म्हणजे हे काय म्हणतात त्याला रस्ते आहेत आणि 3-4 ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. आता हे बघा. कसं आहे? काय कशाने गेला? किती रेट? 150 रुपये किलो. आणि हा गड्डी कशी? गड्डी 20ला 4. 20ला 4. 30ला. तेच म्हणलं एवढी स्वस्त कशी आहे? आणि तुकडा कसा? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. यांचं ना होलसेलचं आहे. मी सांगतो तुम्हाला म्हणजे की जे गरजू माणसं आहेत ना त्यांनी स्वतःचा धंदा सुरू करा. त्यांनी हार होऊन आहे ना सोपं आहे. तुम्ही शिकू शकता. यूट्यूबला तुम्हाला भेटेल की हार कसं व्हायचं आणि साहित्य पण भेटतं त्याचं. काय सुई दोरातच काम आहे फक्त. इथून मार्केटमधून घ्यायची फुलं आहे ते आपल्या बजेट नाही आणि टाकायचं कुठेतरी म्हणजे इथे देवळाबाहेर टाका, तुम्ही चौकात टाका. प्रत्येकाला गरज असते हाराची. इथे घरपोच हार पण देतात सगळेजण. हे मेन रोड. आपण बॅक रोडने आलतो. हा मेन रोड आहे. पूर्ण सगळे पूर्ण पॅक असतो. इथं सगळे टेम्पो उभे असतात. तुला फोन करून जे आपण वाढदिवसाला किंवा कोणाला शुभेच्छा देण्यासाठी बुके बनवतो त्यासाठी लागणारा पण माल इथे भेटतो चांगला. ती गुलछडी आहे ना अख्खी कांडी असते आणि ती शोभेसाठी वापरली जाते म्हणजे गुलदस्ते ते बनवण्यासाठी. रेट इथे सर्व आहे ना इथे एकसारखा जोडतो. फक्त 10-20 रुपयाचा फरक असतो इकडे. आता हा दुसरा असतो. त्या साईडने एक होता आणि हा एक होता. मार्केट छोटं नाही आहे. खूप मोठं मार्केट आहे. ते सगळं भेटतं इथे. आणि हा पण आहे. हा बाहेरचा प्रकार म्हणजे आपल्या इथं पण उगवला जातो इथे. आता आपल्या इथं पण बाहेरचे जे फुलं येतात त्यांची पण शेती केली जाते. जेवढे व्हरायटी बघू ना तेवढं कमी येते. ₹25. कोणतं रे हा? काकडा. याला वास नसतो ना? मोगरा कुठं भेटतो? नाही आहे का? मोगरा सीझन नाही आहे का? उन्हाळ्यात. पण आता लग्नाचे हे सुरू झाले त्यावेळी पण नाही भेटत का? बघ मग याला वास नसतो का?
अच्छा वासाची फुलंच नाही आहेत, हेच जास्त उत्पन्न यायला लागेल उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये भेटतात. म्हणजे बाहेर विकले जातं हेच विकले जातात ना, मोगरा म्हणून येते. हां हां त्याला वास ना, जुई चमेली आणि मोगरा, जुई चमेली आणि मोगरा. आणि हा कोणता आहे मग? हा तगर आहे, याला नाही वास, याला पण वास नाही बरं का. हे कमळ तयार केलेलं आहे ना, म्हणजे हाताने, म्हणजे असे त्याला हे फूल केलेलं आहे. जो कमळ आहे ना फोल्ड केलेला आहे हातानेच. आणि कसा जातो हा? एक सिंगल, बापरे एवढा रेट आहे त्याला. 40 रुपयाला एक सिंगल. पण ही वेगळी जाते ना याची, कोणती याला म्हणतात? लक्ष्मी कमळ म्हणतात का? हे लक्ष्मी कमळ आहे आणि याला खूप डिमांड आहे, त्यामुळे याचं रेट पण जास्त आहे. आणि एक सिंगलच त्यांनी रेट सांगितलेला आहे त्याचा 40 रुपये. हे बघ यांचं पण आहे शॉप. जे म्हणलं होतं तुम्हाला हाराला जे काय लागतं सामान ते सगळं इथं भेटलं जातं. जे हार ओवण्यासाठी तुम्हाला जे काय रिक्वायरमेंट असेल, दोरा झालं, त्याचं शोभेचं झालं, त्याच्या हारामध्ये जे टाकतात ते झाले, बॉल्स झाले, चमकी पण आहे, मणी आहेत, आर्टिफिशियल फ्लॉवर पण असतात. म्हणजे तुम्ही स्वतःचं छोटं का धंदा सुरू करू शकता, करायला काय हरकत आहे. कारण या टाईमला आहे ना सगळ्यांना गरज असते की काय करून काय नाही. हे बघा गुलाब येते. आता मार्केट खूप रिकामं झालेलं आहे, नाही तर इथं पाय ठेवायला पण जागा नसते, एवढा माल असतो इथं. आणि हे फुलं आहेत ना 12 महिने भेटणार आहेत तुम्हाला. हे झेंडू झाला, हा झाला, तो पिवळा एक आहे, सगळे 12 महिने आहेत. ₹100. ही पण 100 रुपये का? आणि हा 60 रुपये. काय म्हणतो त्याला? कबूतर. पण फुलाचा प्रकार काय आहे? शेवंतीच आहे का? नवीनच आहे का हे प्रकार? शेवंती आहे आणि याला कबूतर म्हणलं जातं. आणि याला काय म्हणतात? पर्पल. कबूतर यायला आलेत बघ. तुकडा 60 रुपये, 100 रुपये. जशी आवक तसा रेट. आवक वाढली की रेट पण कमी होतो, पण डिमांड जर जास्त असेल तर रेट कमीच होत नाही, किती आवक येऊ द्या. पण डिमांड जास्त असेल ना तर माल सगळ्यांनाच लागतो आणि तो घ्यायलाच लागतो. आपण 1 वर्ष व्हिडिओ केला नाही, त्या कारणातून भरपूर मोठे होते, त्यामुळे आपण वर्षभर व्हिडिओ नाही केला आणि नव्याने परत सुरू केलेला आपण व्हिडिओ. कसं आहे? 20ला 4 आहेत का? मध्ये कितीला होते गड्डी? आता 70ला 4 होते ना. भेटतच नव्हतं हे याला, म्हणजे लक्ष्मीपूजनला बघायला पण भेटत नव्हता. माल कमी होता, आता माल वाढायला वाटते. हां कमी होतो, पण थंडीत जास्त यायला पाहिजे ना. नाही येत का? मग केव्हा असतं जास्त? ते कमी पडतात. हां मोगरा वगैरे त्याची साईज कमी. पण हे जे येतं हे म्हणजे रेग्युलर जे हारायला लागतात ते माल कधी येतो, म्हणजे जास्त आवक कधी असते? रेग्युलर असतो का? वाढली आता पौर्णिमेपर्यंत थोडे कमी राहते. पौर्णिमेपर्यंत. पौर्णिमेपासून लग्न सीझन चालू होईल, बाजार वाढेल. बाजार वाढेल, भाव वाढणार आता. अच्छा, म्हणजे आता लग्न सराईमुळे आता जेव्हा भाव वाढणार आहे सगळे.
आणि डेली भाव वेगवेगळे असतात ना? तासाला बाजार तासाला भाव वाढलं तरी बदलतात बाजार. गिऱ्हाईक जर कमी वाढलं तर मग कमी करून विकून टाकतो. आणि सकाळी किती वाजता बाजार सुरू होतो? 5:30. 5:30ला. आणि आवक कधी येते? रात्रीपासून बरेच चालू असतं. चालू असतात का? अच्छा. जवळच्या गाड्या उशिरा येतात. 4:30. सातारा वाईच्या गाड्या रात्री 11 वाजता. हां, लांबनं जो येतो तो लवकर येतो आणि नंतर इथल्या जवळच्या उशिरा येतात. तरी मार्केटला सुट्टी कधी असते का सुट्टी? 26 जानेवारी गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी. अच्छा, अशा दिवशी फक्त म्हणजे 12 महिने चालूच आहे. तसं म्हणलं तर 12 महिने चालू आहे मार्केट येते. भाजी मार्केट जसं शनिवारी बंद असतं. हो, भाजी मार्केट शनिवारी बंद आहे, पण तुमचं नाही. तेच ना, मी विचारलं होतं की तुम्हाला पण सुट्टी असेल, कारण साईडच्या मार्केटला शनिवारी सुट्टी असते. शनिवारी का रविवारी सुट्टी असते धान्य बाजाराला. आणि आपल्या इथं कमी. त्याला पाला म्हणतात का? हा पण हारामध्येच वापरला जातो ना? वापरतात. चायनीजला पण वापरतात. चायनीजला? फूडला? हे खातात? 5 स्टार हॉटेलमध्ये असतात. काय बोलता? हे कसं आहे, म्हणजे कसा चव कशी लागते याची? कोथिंबीर सारखी. मग वास असेल ना त्याला कोथिंबीरचा? आहे वास आहे याला. काय बोलता? पहिल्यांदाच मला समजलं. म्हणजे हे बघा, हे खाल्लं पण जातं आणि 5 स्टार हॉटेलमध्ये हे डिशमध्ये वापरलं जातं. आपल्याला कोणी सांगितलं नसेल, पण आपण इथे हारामध्ये वापरतो. हे हारामध्ये बघितलं जातं. आणि मुतखड्यावरती पण याचा औषध म्हणून वापर केला जातो. हे कुणाला माहीत नसेल, पण यांनी सांगितले आज आपल्याला. कसं आहे गड्डे? ए भाऊ, कसं आहे? काय म्हणतात त्याला? काय? बुलटॉप. 10 रुपये गड्डी. काय याच्यात बाबा? आणि वेण्या तयार करून घेतलेले आहेत आणि वेण्या चालवले आहेत. इथं पाट्यामध्ये वेण्या आले आहेत. वेणी आहे काय? कितीला? हा, 10 रुपये एक. आणि कशी विकली जाते? बाहेर 15ने. 15ने 20ने पण जाते का? पण आता सीझन नाही तरी जाते काही? सीझन नाही आहे म्हणून 10 रुपये. नाहीतर कितीला होता? 15, 20. अच्छा. आणि नवरात्रामध्ये किती होता? नवरात्रामध्ये 20 रुपये. 20 रुपये होतं का? ते नवरात्रामध्ये 20 रुपये होतं. आणि तुम्ही कुठनं घरनं बनवून आणता का? ते बापकर चौक आहे ना? बापकर चौक. अच्छा, तिथनं. ते तिथनं बनवून. अच्छा, बरं आहे. ते सिग्नलवर बनवतात, रोडवरती बनवतात. महाग झाला तर महाग देतो. हां, ते फुलावरती असतं ना? समजा फुलावर डिपेंड आहे. ते फुलावरती. वेणीचा बी रेट वाढतो. हां, रेट पडलं तर तुम्हाला वाढवायच लागेल ना. स्वस्त असेल तर स्वस्त तुम्ही देणार. हे असंच आहे बघा. हे करतात ते यांचं भापकर रोडवरती करतात हे त्या सिग्नलवरती. आणि तिथनं कॉर्नरवरनं घेऊन सगळे तयार करून इथे आणतात विकायला. म्हणजे हे रोडवरती राहून पण धंदा करतात. तर तुम्ही घरी बसून पण करू शकता. तुम्ही पण वेण्या येते, म्हणजे खूप प्रकार आहेत. हार झाले, वेण्या झाले, डेकोरेशनचे झाले, सगळं काही करू शकता याच्यामध्ये. हारांचा खूप उपयोग होतो. 20 रुपये इथं चालू. आणि हे हा जो सेक्शन आहे सगळं याच्यासाठी आपलं डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य. म्हणजे हे काय म्हणतात त्याला, आपलं बुकेसाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि इम्पोर्टेड फुलं आहेत जे जास्त 4-4, 5-5 दिवस खराब होत नाही. हे कोणतं आहे रे भाऊ? हा, शेवंती आहे का? त्याची छोटी फुलं म्हणजे तयार होण्याच्या अगोदरच. आणि कसा आहे याचा रेट? 250 रुपयाला. हे 250 रुपयाला आहे. आणि हे 250. आणि
कबूतर म्हणतात का त्याला? तेवढंच आहे का? आणि एका याच्यात किती असतात फुलं कांड्या? तरी मोजूनच टाकत असेल ना, तरी 20-30. आणि याचा काय रेट? 300 का? हे बघा, सगळ्यात भारीतले गुलाब आहेत. गुलाबाला खूप डिमांड असतं आणि लग्नांमध्ये सगळ्यात जास्त आहे. आता लग्न सारे सुरू होईल आणि गुलाबाचा रेट सगळ्यात हाय जाणार आहे. काय रेट गुलाबाचे आज? 200 रुपये का? म्हणजे हे सगळे. आणि 12 महिने येतात का आपल्या इथं स्टॉलवरती? स्टॉलवर 12 महिन्यात रेट चेंज असतो ना, दर दिवशी वेगवेगळा रेट असतो ना. तेच ना, काय जणांना व्हिडिओमध्ये सांगतात की रेट खूप रिजनेबल असतो. तसं काय नाही, जशी आवक कमी असेल किंवा डिमांड असेल ना तसा रेट असतो. आता लग्न सराई मिळून त्यामुळे यांचा रेट जास्त असणार आहे. आणि दर दिवशी रेट हा चेंज होत राहतो. काही सकाळी वेगळा असतो, नंतर थोड्या वेळाने वेगळा. जसं डिमांड वाढेल कमी होईल तसा असतो रेट. हा कुठं चालला माल आता आपला? लोकल आहे. बाहेर पण जातो का आपला? हे कुठल्या शेतांमधून येतात? म्हणजे आपल्या जवळपासची शेतं कुठली आहेत तिथं? बऱ्यापैकी तळेगावमधून. तळेगावमध्ये? हा, तळेगावमध्ये. अच्छा. हा, तिथं फिक्स असेल तुमचे म्हणजे देणारे ते म्हणजे शेतकरी लोक? शेतकरी फिक्स आणि रेट चेंज होत राहतात. गुलाब हा 12 महिने येतो का? हां, 12 महिने. म्हणजे त्याची पण एक हे असते की आता एखादा फ्लॅश संपला तर त्याच्यानंतर अजून काही दिवसांनी नंतर. अच्छा. ते येत जातात. हे बघा, म्हणजे जे सुट्टे असतात ना त्याला एकदा अंड्या सगळ्यात विकले जातात. कारण ते आपल्याला बुके तयार करायला शोचे असे जे असतात पीसेस आहे ते तयार करण्यासाठी. हा, यांनी बघा कसं केलं. हे डेकोरेशनसाठी खूप चांगलं आहे. ज्याला डेकोरेशन येतो तो करू शकतो. आणि त्याचा कोर्स पण खूप म्हणजे 1-1.5 महिन्याचा असतो, जास्त नाही. आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याला जरी कमी रेट जरी असला ना, हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे डिझाईनमध्ये. म्हणजे बुकेमध्ये झालं, शोभेच्या हे झालं, बॅकग्राऊंड येते, तर त्यासाठी सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असतं. काय रेट आहे भाऊ याचा? 25 रुपये गड्डी. आणि यांचा 50 रुपये. 50 रुपये ना. हे 50 रुपये गड्डी आणि हे 25 रुपये गड्डी. तीच आहे नाही ही? तीच आहे ना, 25 रुपये ना. आणि असे आणि सगळ्यात जास्त ना याचीच गरज पडते. याच्याशिवाय ना कुठलं बुके ते तयार होणार नाही आणि शोभेचं होणार, बॅकग्राऊंड तयार होणार नाही. कारण नुसतं फुलं लावून काही शोभा येत नसते. ते एवढी फुलं नाही लावू शकत जेवढं हे तुम्ही थोडं जरी लावलं ना तरी त्याच्यामध्ये कमी फुलं लावली तरी शोभा येते त्याला. सगळेजण येणार आहेत. नाही इन्स्टा नाही, आपण इन्स्टा नाही, यूट्यूबसाठी करतो. डिटेलमध्ये करतो. म्हणजे आपण कसं आहे लोकांना असं अवेअर करतो की तुम्ही धंदा करू शकता. छोटा गाव आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला धंदा सुरू होईल. बसून नका राहू, म्हणजे बेरोजगार नका राहू. काही जण असे हाताकडेच बघत बसतात की काम नाही. त्यांच्यासाठी ऑप्शन आहेत, भरपूर आहेत. हे मेहनत घेतली ना तुम्हाला पैसा भेटू शकतो. तुम्ही हे बघा, मार्केट बघा, जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला कळेल भाव येते काय. तुम्हाला फक्त यायचं आणि बघायचं. पैसे नसेल तर घ्या, कारण हा माल आहे ना ताजा विकला जातो. आणि जशी डिमांड असेल ना तसे तुम्ही कॉन्टॅक्ट वाढवले तर तुम्हाला पण त्याचे फायदा होणार आहे.
तुमचं स्पेशल काय आहे? आमचं कार्नेशन असतं, शेवंती असते. कार्नेशन कसा असतो? कार्नेशन आता 250 रुपये बाजार आहे, 250-300. 250 रुपये का? एक दाखवता का कसं आहे? हो, हे कार्नेशन आहे, 250 रुपये. हे 250 रुपये हा यांचा स्टॉल आहे. आणि शेवंती आहे बघा. आणि हे कधी जाणार आता? म्हणजे मागवलेला माल असतो ना हा सगळा? शेतकरी मला असतं. नाही म्हणजे स्टॉलवाल्यांनी मागवलेला असतो ना हा तुमचा, तर त्यांच्या डिमांडनुसार तुम्ही मागवता ना? नाही त्यामुळे आम्हाला विकायला येतं कमिशन. येतात का? आणि हा किती दिवस राहतो माल? 5-6 दिवस टिकतो. 5-6 दिवस टिकतो का? बरं, 5-6 दिवस टिकतो हा माल. म्हणजे तुम्ही याला पाण्यात ठेवायला लागतं फक्त? पाण्यात असं हे अशा पाण्यामध्ये ठेवायचा, तो 5-6 दिवस टिकतो. म्हणजे 5-6 दिवस तुम्ही वापरू शकता एक माल. तसं गुलाबाचं पण आहे. धन्यवाद. हा, कुठला चॅनल आहे तुमचा? लेट्स वॉक विथ मी.